शपथविधीआधी देवेंद्र फडणवीस देवदर्शन करताना दिसले। सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं, त्यानंतर ते मुंबादेवी चरणी देखील गेले। शपथविधी सोहळा आहे, काही तास शिल्लक राहिले आहे। फार मोठा त्यांच्यासाठी आजचा हा दिवस आहे। नवीन पर्व त्यांचं सुरू होतंय। तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। त्यानंतर त्याच्या आधी आपल्या कारकिर्दीची यशस्वीरित्या सुरुवात व्हावी यासाठी त्यांनी देवदर्शनाला प्राधान्य दिलेलं आहे। सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं, त्यानंतर मुंबादेवीचंही दर्शन घेतलंय। कार्यक्रम जो आहे तो आमच्या कुलाबा विधानसभा मतदारसंघातल्या आझाद मैदान येथे होत आहे। अत्यंत दिमागदार असा हा सोहळा असणार आहे। राज्यातल्या जनतेला अभिमान वाटेल आणि संसदीय लोकशाहीला अत्यंत वाव देणारा असा हा कार्यक्रम इकडे आझाद मैदानवर होणार आहे आणि संध्याकाळी 5:30 वाजता हा कार्यक्रम होत आहे। त्यामुळे राज्यातील तमाम जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि मला खात्री आहे की हा उत्साह येणाऱ्या 5 वर्षात अजूनही वाढेल आणि या सरकारकडनं ही जनता अत्यंत लोकउपयोगी असं कार्य करून घेईल। आज आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी व आम्ही इतर सर्वांनी इथे मुंबादेवी मातेचं दर्शन घेऊन येणारं सरकार हे या जनतेसाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम करून या राज्याचा उत्कर्ष होऊ दे अशी प्रार्थना मुंबादेवी मातेच्या चरणी केलेली आहे आणि या जनतेचं कल्याण हो आणि यांची सेवा करायची सद्बुद्धी आम्हा सर्वांना लाभो अशी प्रार्थना आम्ही केली। राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद अनिलजी पाटील आपल्या सोबत आहेत। सर, आज शपथविधी आहे, दिमागदार शपथविधी पार पडणार आहे। गणपतीचे दर्शन घेतलेलं आहे सिद्धिविनायकाचं, देवेंद्र फडणवीस सुद्धा येऊन गेलेले। काय साकडं नेमकं घातलेलं आहे गणपतीला? एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलंही शुभ कार्य करायचं असेल, घराची वास्तुशांतीपासून शुभ कार्य करायचं असेल तरी सुद्धा गणपती हा त्यात सुरुवातीला आपल्याला त्याचं पूजन करायला लागतं। त्या पद्धतीने आमच्या पुढच्या 5 वर्षाची कारकीर्द सुद्धा आज मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील यांच्या नेतृत्वात यशस्वी पार पाडण्याचं साकडं आज गणपतीला आम्ही परत एकदा टाकलं। सर, आज 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत, एक अजितदादा आणि दुसरे कोण घेतील असं वाटतंय? एकनाथजी शिंदे घेतील? नाही, काही चर्चा करण्याची आवश्यकता मला काही आत्ता ह्या क्षणाला वाटत नाही। अजितदादा डेफिनेटली घेणार CM साहेबांबरोबर, पण आमचा जो काही कयास आहे आणि आग्रह आहे त्याच्यामध्ये शिंदे साहेबसुद्धा संध्याकाळी एकत्र शपथविधीमध्ये समावेश त्यांचाही राहील असं मला वाटतं। अनिल पाटलांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात काम करायची संधी मिळेल? दिया उसका भला, ना दिया उसका भी भला। मिळाली संधी तर कोण नाही म्हणणार आहे आणि मिळालीच पाहिजे असंही काही नाही। आमच्या पक्षाच्या श्रेष्ठींच्या माध्यमातून जो निर्णय घेतलेला असतो त्याला आनंदाने ॲक्सेप्ट करायचा असतो, एवढे संस्कार मात्र आमच्या पक्षश्रेष्ठींनी आम्हाला शिकवलेले आहेत। पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आनंदाने स्वीकारायचा असे संस्कार आम्हाला पक्षश्रेष्ठींनी शिकवलेले आहेत, अशी प्रतिक्रिया जी आहे ती अनिल पाटील यांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।